नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जालन्यात बैठक, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. समान काम समान वेतनसाठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक. जालन्यात बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरली. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, वेतन श्रेणीतील विसंगती दूर करून समान कामाला समान वेतन लागू करावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना वकील संघ कार्यालयात जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट क च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यभरातील सुमारे 34,000 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालय मुंबई व शासनाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ श्रेणीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच प्रलंबित वेतन व अन्य आर्थिक लाभ मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकाच न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वेतनाबाबत असलेली तफावत दूर करून समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महासंघाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. 16 व 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी सर्व कर्मचारी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 17 नोव्हेंबर पासून राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. यावेळी न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव पाटील टेपले, सचिव त्रिरत्न तोलाजीराव अटकोरे, सरचिटणीस विनय चौधरी, विजय बावकर, प्रभारी प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय जालना जितेंद्र मिटकरी, सचिव लघुलेख संघटना जालना शिरीष चव्हाण, अध्यक्ष बेलीफ संघटना पैठणे, SS शिपाई संघटना प्रतिनिधी संदीप जोगदंड, सफाईगार संघटना यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. न्यायालयीन कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत वृत्तपत्रांमधून आवाज उठून शासनाचे लक्ष वेधण्याचे आवाहनही करण्यात आले. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. आज तुम्ही जी बैठक आयोजित करण्यात आली, ही कशासाठी बैठक आयोजित करण्यात आली, काय मागणी? आमची अशी मागणी आहे की माननीय उच्च न्यायालयानं आणि शासनानं ही माननीय उच्च न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना जी वेतन श्रेणी लागू केलेली आहे ती वेतन श्रेणी राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी, याकरिता आमची ही आजची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ही मागणी आमची शासनाकडे 18 महिन्यापासून मागील प्रलंबित असून या मागणीकरिता आम्ही आजची बैठक आयोजित केलेली आहे. पुढील आंदोलन, पुढची दिशा, तुमचं कसं आंदोलन आहे, काय संदर्भ सांगा? जर माननीय उच्च न्यायालय आणि शासन यांनी आमची जी मागणी आज माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यालयात प्रलंबित आहे ती जर मागणी आमची लवकरात लवकर मंजूर झाली नाही तर आम्ही संपाचा नोटीस दिलेली आहे आणि आम्ही 17 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयातील कर्मचारी ज्यांची संख्या 34,000 आहे असे सर्व 34,000 कर्मचारी हे संपावर जाणार आहोत. तत्पूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून काम करणार आहोत. प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की शासनाने आणि माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्ट कर्मचाऱ्यांना, जे की आमचे बांधव आहेत, त्यांना जी वेतन श्रेणी लागू केली त्याच खात्यात आम्ही काम करतोय. समान काम समान वेतन या धर्तीवर आम्हालाही जे वेतन मान्य उच्च न्यायालयाला देण्यात आलेलं आहे ते वेतन राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचारी यांना देण्यात यावं, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे. आणि ते थकीत वेतन थकबाकीसह देण्यात यावं, जसं मान्य उच्च न्यायालयातील आमच्या सहकारी बांधवांना लागू करण्यात आलं ते जसंच्या तसं राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. नाव काय? कल्याण टेपले, न्यायालयीन कर्मचारी संघटना अध्यक्ष, जालना जिल्हा.